पंढरपूरमध्ये ते डबल हत्याकांड झालं होतं. 7 महिन्यानंतर गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. कशा पद्धतीची इन्क्वायरी झाली होती आणि कोण अटक आहे? पंढरपूरमध्ये वारीनंतर 16 जुलैला डबल मर्डर झाले होते. एक मुलं आणि आईचा एक मर्डर झाला होता. ते बंद खोलीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते एक दृश्य होतं. त्याच्यानंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतात आलेले आहे. त्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे. पीआय पोलीस स्टेशनचं टीम, एसडीपीओ आणि एलसीबी असं ते सतत एव्हिडन्सेस गोळा करत गेले. खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडन्सेस काही भेटले होते. जागावरती काही एव्हिडन्सेस होते. एक्झाम्पल काही फिंगरप्रिंट भेटले होते. नंतर आम्हाला टीव्ही जे होतं त्यांचं ते टीव्ही मिसिंग होतं त्याचेही काही आम्ही टेक्निकल एव्हिडन्सेस आम्हाला भेटले होते. नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला संशय होते की आजूबाजूच असतील, जवळचे लोक असतील असा एक डाऊट होता. त्याच्यानंतर आम्ही सीडीआर अनालिसिस, टॉवर डंप अनालिसिस, ते मृतक होता त्यांचा आम्ही पूर्ण डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनालिसिस केले. नंतर आम्हाला एक 5-6 महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटलं की काही सोर्सकडून की एकपेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. तर आम्हाला डाऊट आला की 3 ते 4 लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. नंतर आम्हाला एक संशयित जे वॉचर म्हणून काम केलेलं आहे हे मर्डरचं माहिती त्याच्याकडे होता. त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले. आता एक हे फक्त 7-8 दिवसाचा गॅपमध्ये त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले. नंतर त्यांना ते टेक्निकल गोष्टी, त्याचा मोबाईल स्पॉटला होता, ते नवीन सिम कधी घेतलं होतं आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक जुविनाईल आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिलं. नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं. नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता ते इन्व्हॉल्व होते ते दोन्ही मला चुलत भाऊ आहे. त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते. नंतर ते दोन्ही कसं हे मर्डर केले होते त्याचं माहिती पूर्ण समोर आलं. नंतर आम्हाला त्यांना आता काल आरोपी अटक केलेले आहे 2 आरोपींना आणि जुनियर आरोपी त्याला जुनियर कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे. तसेच आम्हाला काल ते टीव्ही जे ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे. आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे. तसंच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एव्हिडन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे. हे पूर्ण क्रेडिट एएसपी पंढरपूर प्रशांत दगडे, त्यांचं टीम, नंतर एलसीबी टीम आणि पोलीस स्टेशनचं टीम हे सगळं मिळून काम केलेलं आहे. प्रत्येक अधिकारी, अंमलदार वेगवेगळं त्यांना क्लू भेटलं, एव्हिडन्स भेटलं, ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप कमी क्लू मध्ये त्यांना सगळं उघडकीस आणण्याचं त्यांचं श्रेय जाते. धन्यवाद. सर, कोणत्या कारणावरून झाले का हे मोटिव्ह त्यांचं किरकोळ भांडण होत होतं. ते जे आरोपी आहे ते शेजारीच राहत होते, त्यांचं घरचं जवळच राहत होते. त्यांचं छोट्या छोट्या कारणामध्ये भांडण होते. ते उदाहरणार्थ काही टीव्ही जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होतं. काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते. नंतर काही तिथं अड्ड्यामध्ये बसत होते तेव्हा तिथं किरकोळ भांडण झालेले आहे. असं कारणामध्ये त्यांचं रोष 2-3 महिन्यापासून वाढले होते आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून हे सगळं मर्डर केलेले आहे. जमिनीचा काही वाद होता का? नाही, जमिनीचं काही वाद नव्हता. ते टेक्निकल एव्हिडन्स आणि विथ प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते. जे आरोपी समोर असलं तरी त्याचं हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल 112ला फोन करून पोलिसांना खबर दिले होता. ते एवढं हुशार होतं की ते स्वतः सगळं कृत्य करून
नदीमध्ये सगळं एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करून परत रिटर्न येऊन घरी आला होता. घरी येऊन काही लोक तिथं जमले, तो स्पॉटला गेला. नंतर तेच काही लोक सांगितले त्याला की तुम्ही फोन करा पोलिसांना, खबर द्या. तर तसा तो डायल 112ला फोन केला होता. पोलीस आले होते. ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते, काही डाऊट पण होता. बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं, असं असू शकतं म्हणून की खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन. तरी आम्ही काही टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले. नंतर आम्हाला ते एकदम इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला गती पकडलं. त्यासाठीच हे थोडा वेळ गेला, बट अल्टिमेटली चांगलं सक्सेस झालं. आरोपींची नावं काय सर? आरोपींची नावं दिले नाही. अनेक संबंध म्हणून उल्लेख आहे. कुणाचं संबंध? ते अजूनही कन्फर्म नाही झालेले. त्याचं आणि अजून एक लेडी सोबत ते ह्याच्या काही आहे, बट अजूनही तपास अजून पूर्ण नाही झाले. ते अँगल अजूनही कन्फर्म नाही. हे आरोपी राजस्थानला कशासाठी गेले? राजस्थान त्याचं काही नातेवाईक राहतात, तिथं तो गेला होता. ते कामासाठी गेले म्हणून तो सांगितला. त्याच्यावरून पण आम्हाला डाऊट आला की आरोपी अचानक जे इथंच काम करत होता, सगळं इथं त्याचं घर आहे, नातेवाईक आहे, तर ते तिथं कशाला गेला असा डाऊट आला. आणि ते आरोपी राजस्थानवरून त्यांना पकडून आणलेले आहेत. पूर्वी काय दाखल होतं सर? पूर्वी काही हिस्ट्री नाहीये, काही यांच्यावरती काही गुन्हे नाहीये, रेकॉर्ड नाहीये. तर पंढरपूर शहरात 150हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातली बहुतांशी कॅमेरे जे आहेत ते बंद असतात. अशा पद्धतीने सीसीटीव्ही जर सुरू असले असते तर हा तपास जो आहे तो वेळेत लागला असता, असं वाटत नाही का आपल्याला? नाही, हे आणि सीसीटीव्ही कायमस्वरूपी राहण्यासाठी आपण काय दक्षता घ्याल? हो, ते ऍक्च्युली आता सांगितले आहे. ते सीसीटीव्ही हे पूर्ण प्रकरण सीसीटीव्ही मध्ये आले नव्हते. तेव्हा ते वारीनंतर एक्झॅक्टली वारीमध्ये सगळे कॅमेरा सुरू होते, तेव्हा मेंटेनन्स पण होत होतं. आता काही कारणामध्ये ते सीसीटीव्ही मेंटेनन्ससाठी काही कॅमेराज बंद आहे, बट ते आम्ही दुरुस्त करून घेणार आहे.